भावना व्यक्त केली। वक्फ बोर्डाच्या नियमांमध्ये दुरुस्तीचं विधेयक मंजूर नाही झालं, ते काल सादर झालेलं आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल। मी पायलट व्ह्यूमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्याची शिफारस मंत्र्यांनी केलेली आहे। खरं तर ह्याचा चुकीचा प्रचार या देशामध्ये सुरू केलेल्या विरोधकांनी सुरू केला। खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवाला गेल्या अनेक वर्षापासून न्याय मिळत नाही। मागच्या सरकारने हे करायला पाहिजे होतं, त्या सरकारने केलं नाही। आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वक्फ बोर्डाच्या नियमांमध्ये दुरुस्ती विधेयक जे मांडलेलं आहे ते मंजूर झाल्यानंतर सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय मिळण्याची व्यवस्था होईल, त्यांचा विकास होईल। आतापर्यंत वंचित असलेल्या लोकांनाही या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून निश्चितपणाने चांगल्या प्रकारच्या विकासाच्यासाठी मदत होईल। आता मुद्दा असा आहे की वक्फ बोर्ड जे स्थापन झालेलं आहे त्या वक्फ बोर्डाच्या नियमावलीमध्ये अशा प्रकारचा नियम आहे की जर तुमच्यामध्ये काही लिटिगेशन झालं तर लिटिगेशनमध्ये त्यांचंच ट्रिब्युनल आहे वक्फ बोर्डाचं, त्याच्याकडेच तुम्हाला दाद मागायची आहे आणि त्यांनी दिला निर्णय की मग तुम्हाला नाही कुठल्या सिव्हिल कोर्टात, सेशन कोर्टात, हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात कुठेही जाण्याची मुभा नाही। आजच्या दिवसामध्ये वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलनी जर चुकीचा निर्णय दिला तर तुम्हाला कोर्टामध्ये जाण्याची मुभा निर्माण झालेली आहे। याचा अर्थ सर्वसामान्य माणसावर अन्याय होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या माध्यमातून झाली। आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा देशाची फाळणी झाली, पाकिस्तानची निर्मिती झाली, पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळेला आपल्या देशातून जे मुस्लिम बांधव पाकिस्तानमध्ये गेले त्या पाकिस्तानमध्ये गेलेल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी त्यांची जी जागा होती ती वक्फ बोर्डाला दान करून दिली आणि पाकिस्तानमधून जे हिंदू बांधव आले त्यांची जागा सरकारने स्वतःकडे जमा करून दिली। वक्फ बोर्ड आणि सरकार हे दोन्हीकडून जागा पुढ्याकडे गेल्या हे आपल्याला माहिती आणि म्हणून ह्या देशामध्ये सर्वसामान्य मुस्लिम बांधवही विकासापासून किंवा वक्फ बोर्डाकडून होणाऱ्या अन्यायापासून त्याला वाचवायचं असेल तर वक्फ बोर्डाचं विधेयक निश्चितपणाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय देणार आहे। ज्या पद्धतीने आता लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे, रणशिंग फुंकलेले आपण म्हणूया, कसं पाहता या विधानसभा निवडणुकीला एकूणच भिवंडी लोकसभेतील? फक्त भिवंडी लोकसभेतील नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे जास्तीत जास्त जागा दिली म्हणून महायुतीचं सरकार या देशामध्ये आलं पण राज्यामध्ये आलं। कारण आपण बघताय की मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा महाआघाडीचं सरकार होतं तेव्हा आपल्या राज्याचा विचार आपण जर बाजूला ठेवला, आपल्या ह्या भिवंडी शहराचा जर विचार केला तर भिवंडी शहराच्या सगळ्याच विकासाला खीळ लागली होती की नाही, स्थगिती होती की नाही। महायुतीचं सरकार आलं, स्थगिती उठली, पुन्हा विकास सुरू झाला, कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले, पाण्याची आपण 426 कोटीची पाण्याची योजना मंजूर करतो। लोक आम्हाला प्रश्न विचारतात 10 वर्षात काय केलं, जे प्रश्न विचारतात ते आता कुठल्या रस्त्यावर व्हिजिट करतात? तुम्ही पत्रकार मंडळी जाता, तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे या रस्त्यावर तुम्ही व्हिजिट मारायला आले तर रस्ता मंजूर कोणी केलाय हा प्रश्न विचारला पाहिजे। 10 वर्षात आम्ही जे काम केलं काँग्रेसला 60-66 वर्षात झालं, ते काम ह्या 10 वर्षात झालेलं आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी भिवंडी पूर्व पश्चिम या दोन्ही जागा महायुतीच्या निवडून आल्या पाहिजे। त्याच्यासाठी सगळ्यांनी विकासाला मतदान करण्याची आवश्यकता या भिवंडी शहरामध्ये आहे। भावनेच्या भरात मतदान करणं हे विकासाला खीळ घालणार आहे, म्हणून विकासाचा दृष्टिकोन नजरेमध्ये ठेवून कुठल्याही जाती धर्माचा मतदार असो त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून। एकूणच जर आपण पाहिलं तर आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये सर्वाधिक जो फटका पडला तो भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम ज्या 2 विधानसभा मतदारसंघामधली फार मोठी पिछडी भाजपाला पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये जे मतांचं ध्रुवीकरण झालं, धार्मिक ध्रुवीकरण असेल, या सर्वांकडे आता तुम्ही कसं थोपवणार? आता बघा, मी तुम्हाला सांगतो की मतदानाचं पर्सेंटेज या शहराचं जे आहे ते हिंदू मुस्लिम फार मोठी काही तफावत नाही। 51-49 असं असेल किंवा 52-48 असं असेल, परंतु मतदानाचं पर्सेंटेज जे आहे ते मुस्लिम बांधवांचं पर्सेंटेज जास्त होते, हिंदू बांधवांचं कमी होते, त्याच्यामुळे एवढी मोठी गॅप तयार होते। आणि म्हणून आता मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की स्ट्रॅटेजी करून निवडणूक जिंकता येईल ह्या भ्रमात न राहता
आपल्या ताकदीवर ही निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि तोच संदेश आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मला विश्वास आहे मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये झालेला विकास हा शहरामध्ये झालेला विकास केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या लोकांनी घेतलेल्या आहेत ते लाभार्थी, राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला विकास, राज्य सरकारच्या लाभाच्या योजना, आमचे असलेले नेते जे महायुतीचे असतील त्यांच्या माध्यमातून झालेला विकास, माझ्या माध्यमातून झालेला विकास आणि निश्चित डोळ्यासमोर ठेवून भिवंडीची जनता ही महायुतीच्या पारड्यात आपलं मत टाकेल आणि पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी देईल.